अक्षय इंदिकर हा नेमका कोण आहे? मी कायमच फिल्म मेकर असू शकत नाही असं मला वाटतं कुणीच. ही स्टोरी आणि हीच मला सांगायची आहे. ऍपल शुड बी ऍपल, मँगो शुड बी मँगो. इंडस्ट्री म्हणजे एकासारखी आली, त्याच्यात कसं एक काचेचा आकार बदलला त्याच्या त्या बाटलीचा की त्याला बाहेर काढ. फिल्म मेकर ही ओळख जगाने आपल्याला द्यायची असते. आपण म्हणून काय अर्थ नसतो. नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर आणि मुक्काम पोष्टम मनोरंजन या आपल्या पॉडकास्टच्या या सेकंड सीझन मध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी तुम्हाला याच्याही आधी प्रॉमिस केलेलं होतं की ह्या गप्पा अशाच चालू राहणार आहेत, पण आज जी माझ्यासमोर व्यक्ती आहे, इट इज नॉट जस्ट फन कॉन्व्हर्सेशन्स. आपल्याला बरंच काही शिकायला मिळणार आहे आणि बराच काही एक वेगळ्या प्रकारचा पर्स्पेक्टिव्ह किंवा दृष्टिकोन आपल्याला मिळणार आहे. मी बोलतीये अक्षय इंदिकर बद्दल. हाय अक्षय. अक्षय जो आहे ना, त्याची मला गंमत अशी वाटते, म्हणजे मला तो आठवतो असा लॅपटॉप घेऊन असा फिरत होता आर्काईव्ह मध्ये. दॅट इज द फर्स्ट टाइम आय एव्हर सॉ अक्षय. आय डोंट नो अक्षय इफ यू रिमेंबर दॅट. पण आणि मग आपल्याला मगदूम सरांनी आपली ओळख करून दिलेली होती, तेव्हा तू उदाहरणार्थ नेमाडे याच्यामध्ये बिझी होतास, राईट? आणि मला सॉरी, हा एवढासा मुलगा आणि हा एवढी सुंदर फिल्म बनवतोय. तुझं स्पेशल स्क्रीनिंग होतं, त्याला आपण भेटलो होतो. सो मला ना तेव्हा जो प्रश्न पडला होता तो मी आत्ता विचारते तुला, ओके? की अक्षय इंदिकर हा नेमका कोण आहे? काय खरं तर फिल्म मेकर आहे असं म्हणू शकतो, म्हणजे आता उत्तर द्यायचं म्हणून. पण मला असं वाटतं की आपण बदलत असतो, म्हणजे कुणीही. मी कायमच फिल्म मेकर असू शकत नाही असं मला वाटतं कुणीच. फिल्म मेकिंग हा असा जॉब आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण काळ सदा सर्वदा, मी कुणाचा तरी आता नवरा पण आहे, कुणाचा तरी बाप पण झालोय, मी कुणाचा तरी मुलगा पण आहे, कुणाचा शेजारी आहे, आता मुंबईचा रहिवासी आहे. ही आयडेंटिटी जगता जगताच त्यातनंच जे आजूबाजूला दिसतं ते सिनेमातनं मांडायची धडपड करणारं कुणीतरी. आणि मला असं वाटतं की तीच खरी गोष्ट आहे, म्हणजे खरं उत्तर तेच असू शकतं. कारण फिल्म मेकर ही ओळख जगाने आपल्याला द्यायची असते. आपण म्हणून काय अर्थ नसतो. मी हा फिल्म बनवतो किंवा फिल्म करतो, तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की शाळेत सुद्धा लहानपणी विचारायचे ना की तुला कोण व्हायचंय किंवा काय व्हायचंय. आमच्या वर्गातल्या सगळ्या पोरांना विचारायचे की, तर मग त्याच्यातली मुलं जी काही उत्तर द्यायची, मला कधीच कळालं नव्हतं की मला काय व्हायचंय. कारण मला एक नक्की कळालं होतं की मला हे जे करतात ते नाही करायचं, हे स्पष्ट होतं, पण काय करायचं हे नव्हतं स्पष्ट. मग त्यावेळेच जे वय असतं त्यात गावात जे आमच्या येईल ते सगळं करून बघायचं. आमच्या गावात एक जादूगार आला होता, त्या जादूगाराच्या मागे 1-2 वर्ष की आपण जादूगार व्हावं. बंगालचा जादूगार होता, तो चांगला होता, पण मग वाटलं की यार आपण जादूगार व्हावं, आणि 1-2 वर्ष त्याच्याच मागं त्याच वेडात घरून पळून जायचा वगैरे प्लॅन. आणि मग घरचे म्हणाले पळून कशाला जातो, तुला जर शिकायचं असेल तर ऑफिशियली बघ कुठं शिकता येत असेल तर, आणि जा आणि कर. कारण घरच्यांना हे कळलं होतं की हा ऐकत नाही कुठलीच गोष्ट, आणि ह्याला सांगून उपयोग नाहीये. बरोबर. तर मग ह्याला सांगा आणि ह्याला जे करायचंय ते करू द्या. आणि मग त्याच्यानंतर नंतर 10वी पास झालो. 10वी नंतर मग 11वीला जसं सगळ्यांना काय 10वीला मार्क पडतातच गावात, ते असेच पडतात. आणि थोडंफार वाचन लिखाण, घरी वडील प्रोफेसर, त्याच्यामुळे काही न करताच असेच मार्क पडून जातात. त्याच्यात मग ते 80च्या पुढे मार्क टक्के पडले की त्याला सायन्स द्यायचं असतं. आर्टवाले म्हणजे त्याला काय अर्थ नसतो. तसं सायन्स घेऊन मग पुण्याला शिकायला आलो. मग तिथून मग आतापर्यंत तीच धडपड चालू की आपण कोण आहेत. आपण फिल्म मेकर, नुसतं फिल्म मेकर असून पण आता होत नाही. त्याच्या पलीकडे अजून समाज म्हणजे सगळे लोक आपल्यावर अजून वेगवेगळ्या आयडेंटिटी. आता हा इंटेलेक्च्युअल फिल्म करणारा फिल्म मेकर आहे का, हा कमर्शियल सिनेमा करणारा आहे का, हा तद्दन व्यावसायिक सिनेमा करणारा आहे का, हा अमुक करणारा आहे का, हा वेब सिरीज करणारा आहे का, हा थ्रिलर करणारा आहे का, अशा आयडेंटिटीज आपल्याला देत राहतो आपल्याला नकळत. आणि त्यामुळे आपण कोण आहे हे ठरवण्यात तसा अर्थ नसतो. आपण आपलं फक्त काम करत जायचं, बाकीचे ठरवतात हा कोण आहे त्यांच्या सोयीनी. बरोबर. म्हणजे पण मग तू हे जे म्हणतोयस ना, आपण आपलं करत जायचं, तसं यू टॉक अबाउट युअर पर्सनल एव्हरीथिंग, बरोबर? तसंच आता इतकी वर्ष, म्हणजे तू मगाशी म्हणालास की 2005-06 पासून तू फिल्म मेकिंग मध्ये धडपडतो आहेस. तर 2005-06 ते आता 24 ह्या जो 19-20 वर्षांचा काळ आहे, ह्याच्यामध्ये आपला सिनेमा मी जेव्हा म्हणते तेव्हा माझं म्हणणं असतं भारतीय सिनेमा हा कसा इव्हॉल्व्ह झालेला आहे असं तुला वाटतं?
सिनेमा पोहोचण्याचे माध्यम खूप वेगवेगळ्या पद्धतीने बदलली असं मला वाटतं. म्हणजे सिनेमा इतक्या वेगाने आपल्या आयुष्याचा भाग होताच. भारतीय माणसाच्या सिनेमा हा इतका अविभाज्य भाग आहे की त्याला सिनेमा टाळून काही होऊ शकत नाही. म्हणजे वरपासून जसं रामचंद्र गुहांचं जे पुस्तक आहे त्याच्यात ते म्हणतात की भारताला एक संध जर जोडायचा असेल तर हिंदी सिनेमा जोपर्यंत तोपर्यंत भारताचा काहीच होणार नाही. भारत सगळा एक संधच राहणार आहे आणि त्याची इंटिग्रिटी कायमच राहणार. तर मग गाणी जसं सगळ्या लहान म्हणजे स्वप्न बघायला शिकवलेलं आहे सिनेमाने लहानपणापासून. म्हणजे आपल्या सगळ्यांची स्वप्न मला असं वाटतं की सिनेमातनच तयार झाली. म्हणजे रोमॅन्टिक स्वप्न असतील काय, लक्झरीची स्वप्न असतील काय, किंवा प्रेम करण्याचं असेल काय, किंवा शत्रुत्व, सगळंच मला असं वाटतं की सिनेमातून एक मोठ्या पद्धतीने नर्चर झालेलं आहे आपल्या. आणि मग ते होतच, ते कायमच आहेच आहे. म्हणजे सिनेमा हा तसा लाईफचा भाग राहिलेलाच आहे. आता पोहोचण्याची माध्यमं बदललेली आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं सिनेमा लोकांपर्यंत पोहोचतोय. मग मोबाईल पासून ते OTT आणि ते सगळं. पूर्वी कसं एक कलेक्टिव्ह गॅदरिंगचाच भाग होता तो, सार्वजनिक सामूहिकच बघण्याची गोष्ट होती. पण आता पर्सनल होत चाललाय सिनेमा असं मला वाटतं. एकटा सिनेमा बघण्याची सवय वाढते. सिनेमाचा पैस पण वाढत चाललाय. जसं लॉंग फॉर्मॅट नावाची जी गोष्ट आहे की पूर्वी पण होतच होते, पण जसं मेरा नाम जोकरला 2 इंटरव्हल होते किंवा तसं. पण आता असं चाललंय की आता तुम्ही तुमच्या सोयीनी सिनेमे कधी 24 तास बघू शकता. तर कधी नव्हे तेवढा मला असं वाटतं की टेक्स्ट आणि इमेज, ऑडिओ व्हिज्युअल कॉन्टेंट आपण कन्झ्युम करतोय हे इव्होल्युशन मध्ये. असं मला वाटतं की इतका ऑडिओ व्हिज्युअल कंटेंट कधीच कन्झ्युम करत नव्हतो जितका आज करतो. सिनेमा तेव्हा लक्झरी होती. सिनेमा वॉज लाईक की कधीतरी 1-3 तास बघायला मिळायचे. आता सिनेमा म्हणून म्हणजे आता ऑडिओ व्हिज्युअल याचं काही कौतुक राहिलेलं नाही. इथून खाली जाताना मी व्हिडिओ बघत जाऊ शकतो. सो ती जी गोष्ट आहे ती आता खूप मला वाटतं जवळ आलेली आहे. पण तू आता जसं म्हणालास की सिनेमा पोचायचे बरेच माध्यम तयार झालेली आहेत, तर त्याच याने मला असं नेहमी वाटतं की पूर्वी कसं होतं, टीव्ही, रेडिओ, सिनेमा आणि नाटक ह्या 4 एंटरटेनमेंटच्या मीडियम्स होते प्रायमरीली. त्याच्या पलीकडे नव्हते मीडियम्स लोकांकडे. पण आता देर इज सो मच मोर आणि इट इज कंटिन्युअसली इव्हॉल्विंग. याच्यामध्ये आपण ज्याला स्टोरी टेलिंग ऑफ सिनेमा किंवा हे म्हणतो, हे रेलेव्हंट आहे का असं तुला वाटतं? आहे असं मला वाटतं. म्हणजे सिनेमा विल स्टे रेलेव्हंट. येस, सिनेमा कधीच कुठेच जाणार नाही असं मला वाटतं. हे बाकीचे सगळे येतील, यांच्या सेल्फ लाईफ खूप कमी आहेत असं मला वाटतं. म्हणजे हे 4 दिन की चांदनी असं आहे ते सगळं. म्हणजे आणि सिनेमाचं महत्व याच्यासाठी राहणार आहे की ह्युमन इमोशन्स त्याच आहेत. म्हणजे त्यामुळे सिनेमा कायम कितीही केलं तरी लोक परत साधेपणाने माणसांच्या गोष्टी बघायलाच जातील असं मला वाटतं. बरोबर. आणि तेच सर्व काळ सोबत राहणार आहे. म्हणजे आता सगळ्या खूप साऱ्या, म्हणून मला वेब सिरीज किंवा ह्यांच्याबद्दल असं फार आपलंसं नाही वाटत, कारण मला माहिती की ते इतकं बंबार्डिंग आहे, इतकं हे आहे की त्याच्यातनं आता एक आलं तर लगेच दुसऱ्या दिवशी काहीतरी येईल, आता 2 मिनिटांनी परत येईल, 3ऱ्या मिनिटाला 4 वेब सिरीज येऊन आदळलेल्या आहेत. मग तू हे बघितलं का, मग ते पण बघता ते पण बघ. त्याच्यामुळे ती जी एक सिरियसनेस होता की एक सिनेमासोबत जसा सिनेमा बघून काहीतरी माणसाचं असं पूर्ण बदलून जायचं, तसं या वेब सिरीज आणि याच्यामधनं होणार नाही असं मला वाटतं. पण सिनेमाचं महत्व त्यामुळे अधिकाधिक वाढतच जाईल. सिनेमाची ती एक्सक्लुझिव्हिटी आणि साधेपणाकडे. म्हणजे आजही ओजूचा सिनेमा यासुजीरो ओजू जो जपानी फिल्म मेकर आहे, खूप म्हणजे तो जपानी म्हणजे फिल्म मेकरच आहे. म्हणजे तो जगातला, त्याच्या कथा काय, कुटुंबाच्या सगळ्या बसून चहा पितात, जेवण करतात, कुटुंबाविषयी बोलतात. आई वडील गावातनं शहरात येतात, मुलगा नोकरीला बाहेर गेलाय आणि ते दोघं एकटे पडले. याच गोष्टी भोवती कुटुंबाच्या तो माणूस फिल्म करतो. पण त्याही फिल्म आज जास्त रिलेव्हंट होतील असं मला वाटतं. कारण आज स्थलांतर वाढलेलं आहे, मुलं एकटी शहरांमध्ये राहतात, त्यांचे आई वडील कुठेतरी दुसरीकडे राहतात. तर तसा सिनेमा आता मला असं वाटतं की परत रिवाईव्ह होऊन ज्याला क्लासिक म्हणतो, म्हणजे बेसिक फंडामेंटल आहे, तेच कायम राहील असं मला वाटतं. म्हणजे आयुष्याशी निगडीत माणूस हा ज्याचा केंद्रबिंदू, माणूस आणि त्याचा परीघ सगळा, बरोबर, ते ज्याच्या तोच सिनेमा राहील. बाकी मग सगळ्या रंगरंगोटी येतील जातील, कारण तुम्ही 4D कराल 5D कराल ते जुनच होणार. पण मग तरी फोटो काढणं, साधा फोटो सुद्धा, तो सुद्धा कसा, त्याचं जे महत्व ते अजून वाढेल असं मला. बरोबर. मला तुला हे विचारायचं आहे, कारण तुझं लव्ह स्टोरी पाहिलं मी. सो
मी तुला खरं सांगू का की मी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा भाग गेली जवळजवळ 20-25 वर्ष आहे, पण आय एम नेव्हर टू एक्सायटेड टू वॉच समथिंग न्यू, स्पेशली जेव्हा ते OTT वर येतं किंवा जेव्हा त्याला खूप प्रमोट केलं जातं. पण लव्ह स्टोरी जेव्हा आलं ना तेव्हा मी एक तर तुझं ते आहे आणि आय वॉज सो इम्प्रेस्ड विथ नेमाडे की म्हणलं ह्याची आहे, आपण बघितली पाहिजे आणि आय एम शुअर इट विल बी अ गुड एक्सपिरियन्स. आणि मला इतका असा आल्हाददायक तो अनुभव होता ना, कारण OTT मध्ये आता ऍक्शन, आता ते फिजिकल अट्रॅक्शन, आता कॅमेरा कसा फिरवलाय बघा, हे ते त्याच्या पलीकडे जाऊन युअर लव्ह स्टोरी वॉज सो ट्रू टू द इमोशन आणि सो ट्रू टू द जे प्रश्न त्याच्यातून तू मांडत होतास. तर हे एवढं सगळं रिसोर्सेस असताना जेव्हा तू एवढ्या मोठ्या बॅनर बरोबर ते प्रोजेक्ट करत होतास आणि एवढे सगळे रिसोर्सेस वर ॲट युअर डिस्पोजल, त्यावेळेला हे वाहून जाणं खूप सोपं असतं की मी आता असा शॉट घेतो, मी हे करतो ते करतो. त्यावेळेला तुझं हे जे आहे की ही स्टोरी आणि हीच मला सांगायची आहे, हे तू कसं स्वतःला कसं सांभाळलंस त्याच्यामध्ये? मला एक पहिल्यापासून हे होतं की आता जरी करण जोहर प्रोड्युसर आहे, धर्मा प्रोडक्शन ते करतंय, अमेझॉन प्राईम, हे सगळं आहे, त्यांचा जो स्केल मोठाच आहे म्हणजे मराठी सिनेमाच्या मराठी फिल्म मेकर साठी तर अजूनच मोठा आहे, मराठीतल्या इंडिपेंडेंट फिल्म मेकर करणाऱ्यासाठी तर तो अजूनच मोठा आहे. पण मग मला एक होतं की मी माझीच गोष्ट सांगू, जसं की ऍपल शुड बी ऍपल अँड मँगो शुड बी मँगो. तर मग मी जर मला माहिती की मी ऍपल आहे, मी सफरचंद आहे, तर मी सफरचंदासारखं जगावं. मी उगाच आंबा व्हायला गेलो तर मी काहीतरी मधलं होऊन पेरही होणार नाही, काहीतरी विचित्रच होईल म्हणजे. तर मग मला ते नक्की होतं की मी माझ्या पद्धतीची फिल्म गोष्ट सांगेन. मला जी माणसं, मी जे जग बघितलंय, जगलोय आणि ज्या जगाला मला बघण्याचं काहीतरी एक्साइट करत आहे. कारण सिनेमा बनवण्याची प्रोसेस अशी असते की 1.5 वर्ष 2 वर्ष तुम्हाला त्या विषयाचं फॅसिनेशन राहिलं पाहिजे. अगदी. नाहीतर आता काय इथून इथं येताना 10 आयडिया सुचतात, पण त्या सगळ्याच आयडिया तुमच्या लाईफला भूत बनून बसत नाहीत. बरोबर. मग ही आयडिया अशी होती की ही लोक राहा संघर्ष की जे माझी फिल्म आहे, तर त्याच्यातली माणसं मला कुठून तरी आतून मी त्यांच्याशी कनेक्ट झालो होतो आणि त्यांची लव्ह स्टोरी त्या दोघांची मांडावी. आणि निसर्गाच्या पार्श्वभूमीवर तिथं मध्य प्रदेशात ते लोक काम करतात, तर मग ते जवळचं होतं. आणि मग ती आयडियाचा ती जी आग होती ती 2 वर्ष टिकणारी आग होती. सो दॅट इज द मेन फोर्स टू ड्राईव्ह. पण अरे, तू जरी म्हणालास की मी असं ठरवलं होतं की मी असा फिल्म मेकर आहे, मी असंच बनवणार, तरी हे ज्या वेळेला आपण ह्या कमर्शियल इक्वेशन्स मध्ये येतो ना, जसं तू म्हणालास धर्मा प्रोडक्शन्स, अमेझॉन प्राईम, सो दीज आर हायली कमर्शियल प्लॅटफॉर्म्स. तर त्यावेळेला टू होल्ड युअर ओन, सो असे काही कॉन्फ्लिक्ट झाले होते का रे? नाही, कधीच नाही. खरं तर ते चांगली गोष्ट त्यांची. म्हणजे त्यांनी मला जेव्हा निवडलं की मी त्रिज्या केलेला, उदाहरणार्थ नेमाडे केलेला, अस्तारा पुराण केलेला, एक मराठी इंडिपेंडेंट, ह्याच्यामधून स्वतःच्याच कुठल्याही इंडस्ट्री वगैरेचा काही माझा संबंधच नव्हता कधी. बरोबर. आणि इंडस्ट्री या शब्दाचाच मला मुळात हे की इंडस्ट्री म्हणजे एकासारखे अनेक. बरोबर. मग ते साबण तयार करणारी इंडस्ट्री असते, अगरबत्त्या तयार करणारी असते, ती इंडस्ट्री. मग त्याच्यात मध्येच वेगळा उलट आकाराचा साबण आला, त्याला बाहेरच काढतो. इतकं साधं आहे ते. ग्लास कारखान्यातली फिल्म बघितली असेल तुम्ही, ती ह्यांची बर्ट हॅन्स्टरची. त्याच्यात कसं एक काचेचा आकार बदलला त्या बाटलीचा की त्याला बाहेर काढतो, तसं त्या आकारात जायचंच नव्हतं त्या रांगेत कधी, त्याच्यामुळे मग बाहेरच होतो, त्याच्यामुळे बाहेरून इकडे आलो. तर त्यांनी कधीच मला हे नाही केलं की तुला जशी फिल्म पाहिजे तशी बनव या लोकांची. आणि तू जे त्या अर्थात ती वेबसिरीज आहे, त्याचा एक फॉर्मॅट आहे की लव्ह स्टोरी आहे, वेगवेगळ्या भागातल्या जाती धर्माच्या, वेगवेगळ्या लोकांच्या, इंटर कास्ट, रिलिजन, अशा लोकांची लव्ह स्टोरी आहे. तर त्याच्यात तू त्या चौकटीत राहून करायचं होतं. आणि चौकट मला असं वाटतं की स्वतःही बनवताना, कुठलीही फिल्म बनवताना असतेच त्याचे. म्हणजे सिनेमा जरी बनवला तरी त्याच्या इंटरनल नॅरेटिव्हच्या चौकटी असतात. फिल्म मेकिंगच मुळात चौकटीचं काम. म्हणजे हिचकॉकला जेव्हा विचारलं होतं की तुम्ही फिल्म बनवता म्हणजे काय करता, तर ते म्हणजे काही नाही, पांढरा चौकोन असतो तो भरायचा असतो.
आणि मग तो भरताना चौकोन आहेच आहे ना, मग त्याच्यात म्हणजे बाहेर पसरायचं नाहीच, त्याला जगाला तुम्हाला त्या खिडकीत आणून ठेवायचंय. तर मग ते कधीच अडचण नाही आली, म्हणजे तसं खरंच नाही आली, उगाच म्हणायचं म्हणून नाही. उलट ती अडचण आली असती तर मी सांगितलं असतं की तसं नाही होणार आहे, ते तुम्ही ते जग जगलेलं नाहीत तर मग कदाचित मला मी ते बघितलेलं आहे सगळं, तर मग मला करू द्या. आणि ते त्यांनी अगदी ठामपणे करून त्याच्यासाठी लागण्याची सगळी यंत्रणा उभी करून ते करू दिलं. वा, जे मला असं वाटतं की चांगल्या निर्मात्याचं लक्षण. अगदी अगदी. फिल्म बऱ्याचशा फिल्म फेल होतात त्याच्यात निर्माते तर म्हणजे मराठी सिनेमात निर्माते असे फार मोजके आहेत की ज्याला निर्माता म्हणतं. बरोबर. असे पैसे आणून बिल्डर आणि हे ते त्याला काय निर्माता म्हणत, म्हणजे हे कर तू, ह्याला काही निर्माता असणार. क्रिएटिव्हली त्याला नर्चर करता आलं पाहिजे आणि त्याला ते डोमेन कळलं पाहिजे की बाबा हे दिस इज डिरेक्टर्स टास्क, आय शुड लाईक फॅसिलिटेट हिम. ते ज्याला कळतं आणि क्रिएटिव्हली नर्चर करून त्याचं कुठलं, मला असं वाटतं की जगात कमर्शियल सिनेमा असा काही नसतो कुठला, सगळे सिनेमे कमर्शियल असतात. सगळे सिनेमे कमर्शियलच असतात ते एका अर्थानं, कारण तुम्ही कुणालाच असं नाही वाटत ना की प्रत्येक सिनेमाला एक आपला ऑडियन्स आहे. तुम्हाला तो ऑडियन्स शोधता येत नाही, हा तुमचा भाग. बरोबर. ऑडियन्स आहेच आहे ना प्रत्येक सिनेमाला. लॅब दियाज नावाचा एक फिल्म इन्स्टिट्यूट खेड्यात त्याचं काम करतो, पण तो माणूस मूवीवर त्याचे सिनेमे विकतो, जगभरात त्याच्या सिनेमाच्या रेट्रोस्पेक्टिव्ह. सो इन अ वे त्याच्यातून अर्थकारण त्याचं वर्कआउट करतो, म्हणूनच तो 25 वर्ष सिनेमा करतोय ना. नक्कीच. त्याशिवाय नाहीतर कोण करेल. बरोबर. मला मग हे सांग की ज्या वेळेला तू हे शिकत होतास आणि तुझी ही व्हॅल्यू सिस्टम तयार होत होती सगळी, तेव्हा तुझ्यावर सगळ्यात जास्त परिणाम करणारी व्यक्ती, मग आय विल नॉट से फिल्म मेकर किंवा हे, पण परिणाम करणारी व्यक्ती कोण होती? बरेच जण तसे खरं तर म्हणजे घडत जातो आपण. म्हणजे माझी पद्धत अशी, म्हणजे किंवा ती पद्धत आहे नंतर आत्ता बोलताना बघताना असं होतं, पण त्यावेळेला असं होतं की मला इंडस्ट्री कुठे हेच माहिती नव्हतं. म्हणजे मराठी इंडस्ट्रीत चला काम करायचं मातृभाषेत, कारण आपल्याला सुस्त मराठीत विचार करतो, स्वप्न बघतो मराठीत, बरोबर, सबकॉन्शियस ती आपल्या आत रुजलेली भाषा. बरोबर. तर मग त्या भाषेत सिनेमा करायचा तर कसा करायचा, आणि त्याच्याविषयीच्या इतक्या दंतकथा पसरलेल्या होत्या की हे निर्माते इतकी वर्ष रिप्लायच देत नाहीत, हे फोनच उचलत नाहीत. मग फोनच उचलत नाहीत तर करायचंच कशाला. बरोबर. मग मी फोन करायला कोणाच्या भानगडीतच पडलो नाही. मग फिल्म करायची तर मग आपणच फिल्म करू. बालचंद्र नेमाडे त्यांचं साहित्याने, म्हणजे पुण्यातला जो काही एकटेपणाचा काळ असतो तुमच्या कुणाच्या आयुष्यातलं, त्या वयात जिथं काय करावं सुचत नसतं, त्या वयात कोसला नेमाडे यांचं साहित्य खूप जवळच होतं. आणि हिंदू किंवा चांगदेव चातुष्टय, त्यांच्या बिडार फुलझरीला झूल, तर त्या कादंबऱ्यांनंतर मला असं वाटलं की यांच्यावरच आपण मिळेल त्या ह्याच्यातून फिल्म करू. बरोबर. आणि मग त्याला सिनेमा म्हणायचं तर म्हणू दे, नाही म्हणायचं तर नाही म्हणू दे, आपल्याला त्यांना डॉक्युमेंट करून ठेवायचं. आणि मग त्याच्यातून मिळेल त्या पैशातून इकडून तिकडून करून एक फिल्म फीचर लेंथ केली आणि तसं सुरू झालं. राईट. त्याच्यामुळे एक असा व्यक्ती म्हणण्यापेक्षा एक होतं की जगभरात तशा पद्धतीचे सिनेमे होत होते. मी फिल्म इन्स्टिट्यूटला फिल्म आर्काइव्ह जवळच समोरच असल्यामुळे किंवा पुण्यातच राहत असल्यामुळे जगभरातले चांगले सिनेमे बघणं होतच होतं. आणि मला एक वाटत होतं की यार इकडे जे चाललंय त्याच्यापेक्षा तिकडं वेगळं करतायत. इराणी सिनेमा करताच लोक, म्हणजे जाफर पनाही सारखा माणूस फिल्म्स करतोच आहे, किंवा त्यांचं काही अडलेलं नाही. मला नाही वाटत तिथं कुठला XYZ अमुक स्टुडिओ असेल जो सगळ्या इराणी जाफर पनाहीला, अब्बास किअरोस्तामींना म्हणत असेल की तुम्ही ना 3 ऍक्ट मध्ये हे करा वगैरे, तर म्हणत असेल माझं मी फिल्म करतो. आणि मग तसं जर इराणमध्येच करतात तर मग आपण इथं करू, काय होईल फार तर माझ्याकडे गमवण्यासारखं काहीच नव्हतं. असंही मोकळाच होतं ना. 11वी-12वी नंतर कळलंच होतं ह्याला कोणी नोकरी देत नाहीये, आणि हा काही सायन्समध्ये 11वीलाच नापास झालो होतो, त्याच्यामुळे कळलं होतं की हा मार्ग, आपण काही सायंटिस्ट होणार नाहीये सायन्सला जाऊन, ना डॉक्टरही होणार आहे, आणि त्याच्यात काही आवडतही नाही. तर मग फिल्म मेकर आहे, तर मग आपण न थांबता फिल्म कशी करू शकतो. मला ना आता असं वाटतं की तू हे जे बोलतोयस हे खूप महत्वाचं आहे, कारण बरीचशी मुलं ज्यांना काहीतरी सुचत असतं, ज्यांना काहीतरी करायचं असतं, पण ते हे करू शकत नाहीत, ते तग नाही धरू शकत. ती तू धरू शकलास, आणि आय थिंक इथेच तुझा वेगळेपणा पण होतो सिद्ध. तर मला सांग की तू हे एक सिनेमा लॅब नावाचा एक प्रकार करतोस,
त्याच्याबद्दल सांग ना आम्हाला जरा. धडपडणारी खूप सारी वर्कशॉप आहे हे आम्ही डिझाईन केलेलं. सिनेमा फिल्म मेकिंग वर्कशॉप. मला असं वाटलं की लॅब शब्द वापरू आपण, जिथं करून बघू, प्रयोग करून बघतात ती जागा. आणि वर्कशॉप्स तर खूप आहेत बाहेर. 3 दिवसात फिल्म करायला शिका. मी आल्यालाच म्हणतो की बाबा 5 दिवसांचं हे वर्कशॉप असणार, याच्यात फिल्म करायला तुम्ही शिकणार नाहीये. शिकायला जाऊ नका, तसं काही होत नसतं. सुरुवात एक विचारांची वेगवेगळा असा सिनेमा एक्झिस्ट करतो. आणि तो काय होतं माहिती का, इतक्या दंतकथा प्रसरलेल्या असतात ना फिल्म करायच्या आधीच माणूस घाबरून जातो की नाही त्याला खूप खर्च येतो. मी म्हणतो की खर्च काय येतो, जर मोबाईलवर तुझ्या फिल्म करायचे ना, तर मग माझं एक म्हणणं असतं की त्याला ऑडिओ लागतो आणि व्हिज्युअल लागतं. मग तर आयफोनवर पण फिल्म होऊ शकते. आणि DSLR तर आता असेच माझ्या गावांमध्ये, माझं जे गाव आहे तिथे 6K कॅमेरे आहेत, लग्नांच्या शूटिंगला वापरतात. ओके. हा, आणि उत्तम ड्रोन आहेत माझ्या गावामध्ये. 15-20 जणांकडे अप्रतिम ड्रोन आहेत जे मुंबईला तिथून येतात. तर मग मी म्हणलं की हे सगळं जर गावागावांमध्ये आता आलंय तर मग फिल्म करायला प्रॉब्लेम काय. तर मग हे जे असतं ना की 100 जणांची टीम लागते, कशाला लागते, 2 माणसं बसून बोलतात, ह्याला 100 जणांची टीम का लागते. बरोबर. तर ही जी काही बॅरियर्स उगाचची बाळगलेली असतात, तशी तरुण पोरांचं बरंचसं आयुष्य त्याच्यात जातं, त्या बॅरियर्स मध्ये. म्हणजे की फिल्म करायला अमुकच लागतं, फिल्म करायला तमुकच लागतं. आणि आता तरी इंटरनेटचा जमाना आहे. बरोबर. म्हणजे आता मी जेव्हा हे करायचो तेव्हा तर इंटरनेट कॅफेला जाऊन 5-10 रुपये तास याच्यावर बफर व्हायचं युट्यूब, आणि त्या 10 रुपये तासात बघत बसायचं काहीतरी फिल्म मेकिंगचं. पथेर पांचाली मी तसा 6 रील मध्ये कोणीतरी युट्यूबवर टाकलेला होता, तिथून बघितला होता. 60 रुपये असे बसून 10 रुपये तास. तो तर आता तर सगळं अवेलेबल आहे. आता इतकं तंत्रज्ञान तुमच्या जवळ आलंय, तर मग त्या लोकांना पुश करून तुमच्या बाउंड्रीज पुश करण्याचं, आणि मला पण नवीन टॅलेंट, नवीन लोकांसोबतच जिवंत राहू शकतो आपण. कधी मला लक्षात आलं, नेमाडेंच्याकडून मी हे शिकलो की ते म्हणायचे की माझा वाचक कोण आहे, तर माझ्या नंतरच्या पिढीत. मग मलाही वाटतं की मी आज बघतो ना, त्रिज्या सगळ्यात जास्त कोण बघतं, तर माझ्या खालची जेनझी ज्याला म्हणतात, काय मिलेनियम किड, जेनझी, ती पोरं बघतात, ती पोरं एन्जॉय करतात फिल्म्स. तर मग जाऊ दे, मग वरचे लोक वरचे ते असेही त्यांनी काही केलंच नाहीये, प्लास्टिक आणून सगळं जग घाण करून ठेवलेलं आहे, तर ह्यांचं काही घेणं देणं नाही, अशा पातळीवर जाऊ देत, त्यांना सोडू. आपण आपल्या नवीन पोरं जे त्यांच्यातनं काहीतरी निर्माण होतंय का ते बघू. आणि मग ते मला मजा येते, खरं सांगायचं तर मला मजा येते. मलाही 5 दिवस सिनेमे बघतात जगभरचे, आणि तरुण वेगवेगळ्या, म्हणजे आता 100 मुलं होती माझ्या सिनेमा लॅबला. तर मग कुणी विदर्भातलं, कुणी अमरावतीतलं, कुणी बुलढाण्याचं, कोकणातली काही मुलं, मुंबईतली, पुण्यातली, ही सगळी एक एनर्जी, आणि प्रत्येकाचं काहीतरी आयुष्य असतं, ते सगळं एक्सपिरियन्स करायला मिळतं म्हणून. राईट. मला सांग अक्षय, की आता तुझे सिनेमे हे वेगवेगळ्या फेस्टिवल्स मध्ये पण दाखवले जातात. ओके. तू इंटरनॅशनल ऑडियन्सशी इंटरॅक्ट करतोस, मेकर्सशी तुझं इंटरॅक्शन होतं, राईट. पण मग ज्या वेळेला तू हे करतोस इंटरॅक्शन, त्यावेळेला तुझ्या काय लक्षात आलंय रे, की इंटरनॅशनली जे मेकर्स आहेत ते सिनेमाकडे कसं बघतात, आपले जे कमर्शियल मेकर्स आहेत, कारण आता तू हिंदी इंडस्ट्रीचा पण एक भाग आहेस, कमर्शियल मेकर्स आहेत, ते फिल्मकडे कसं बघतात, सिनेमा ऍज अन आर्ट फॉर्म, आणि मराठी मधला तुझा काय अनुभव आहे, की हाऊ डू दे लुक ऍट सिनेमा. आता बदल होतो खरं तर. म्हणजे मी स्थलपुरांसाठी जवळपास आमची फिल्म जवळपास 30-35 देशांमध्ये दाखवली गेली. त्रिज्या बऱ्याच ठिकाणी, म्हणजे बर्लिन पासून स्थलपुराण बर्लिन मध्ये दाखवली, किंवा एशिया पॅसिफिक स्क्रीन अकॅडमी अवॉर्ड मिळाला. त्या निमित्तानं जेव्हा मी बाहेरच्या देशातला सिनेमा तो आधीपासून बघत होतो, पण या फेस्टिवल्सच्या निमित्तानं असं झालं की मला डिरेक्टली इंटरॅक्शन करायची संधी मिळाली. म्हणजे कोरियामध्ये बुसान जो फेस्टिवल आहे, जो एशियातला लार्जेस्ट फेस्टिवल, किंवा शांघाय फिल्म फेस्टिवल, इथं तरुण मुलं जेव्हा येतात त्यावेळेला ती त्यांच्या ह्याच्यात आपल्यासारखी इंडस्ट्री नाहीये. बाहेर भारतातली जी सिनेमा इंडस्ट्री इतकी मोठी एंटरटेनमेंट इंडस्ट्री की ज्याचा सगळ्यात मोठा कर सरकारला जातो वगैरे बघण्यातनं, किंवा सगळ्या मेकिंगच्या प्रोसेसमधनं, तशी बाहेर इतकी मोठी इंडस्ट्री नाहीये कुठं. चायना वगैरे असेल फार तर. पण मग तिथं बाहेर सगळं इंडिपेंडेंट फिल्म मेकिंगच आहे.
हॉलिवूड सोडून. हम्म. हॉलिवूडची तर एक स्टुडिओ सिस्टीम आहे, बडे ते, बडे हा, स्टुडिओज, आणि ते बरोबर. करतात. पण या युरोपियन देशांमधले किंवा एशियन कंट्रीज मधले छोटे छोटे, तैवानचा सिनेमा किंवा फिलिपिन्समध्ये लॅव दियाज ब्रिलियंते मेंदोजा किंवा ही माणसं, ती डिजिटल सिनेमा त्यांचा अगदी छोटे छोटे आता जे DSLR आलेले आहेत ते 1,00,000-2 लाख रुपये मिळतात, 4K हे देतात, त्याच्यावर फिल्म्स करतात. आणि त्यांना माहिती आहे की फिल्म करून ती जगभर ऑडियन्स आहे. त्यांनी त्यांचं एक आर्ट हाऊस सिनेमा, ज्याला युरोपात पूर्वीपासूनची एक हे, की तिथे छोटे छोटे थिएटर्स आहेत 200-100 लोकांचे. तिथे दिवस रात्र असे एक हौसेने जाऊन लोक तेवढं तिकीट काढून बघतात. जसं की आर्ट गॅलरी असतात, जसं आता पुण्यात सुद्धा खूप सारे थिएटर्स आहेत. जसं NFAला मला कायम वाटतं की तिथं तिकीट लावून फिल्म दाखवायला पाहिजे. फिल्म मेकरला काहीतरी पैसे मिळतील ना. सरकारचं काय असेल ते जाऊ दे, सरकारला रेव्हेन्यू त्याचं काय असेल, पण ते भाडं जर भरून तुम्हाला फ्री दाखवायचं असेल तर मग तसे थिएटर्स तरी निर्माण करा ना, की जिथं सिनेमा एखाद्याला सगळ्यांना नाही आयटम सॉंगवाले सिनेमे रिलीज करू शकतात. तर मग असे काही सिनेमे असले पाहिजेत की जिथं लोक देतील, त्याच्या वेळा असतील, तो मे बी शो आलटून बालटून लावू शकतात, किंवा जसं प्रायोगिक नाटक जगलं किंवा तशा पद्धतीनं. पण किंवा आता ओटीटीवर पण ती स्पर्धा आहे आता, की लोक आता पेपर व्ह्यू वगैरे असं काही द्यायला भानगडीत पडत नाही, कारण त्यांना फुकटचा इतका कंटेंट इतका अवेलेबल आहे की त्याच्यातून ते शोधत ते काहीतरी करतात. पण तो भाग वेगळा. तुझा जो मुद्दा होता की लोक बाहेर काय पद्धतीने फिल्म करतात, तर मला असं वाटतं की ते कुठल्याही बंधनांशिवाय फिल्म्स करतात. आणि तिथंही 2 प्रवाह कायम आहेत, की एक या पद्धतीचा स्टार सिस्टीमला देव मानून पळणारा त्यांच्या मागं, आणि एक आपली वाट शोधणारा आणि तरी जगभर पोहोचणारा स्लीपर हिट नावाचा एक प्रकार असतो, की आता हिट होत नाही पण हळूहळू पसरते. तसे हिट होतात सिनेमे. आणि को एक्झिस्टन्सच आहे कुठल्याही इंडस्ट्रीत. मल्याळम सिनेमा, आता आपण मल्याळम म्हणतो, पण अदुर्ग गोपालकृष्णनसारखा माणूस तिथं त्या वेळेला गावागावांमध्ये जाऊन चित्रलेखा फिल्म सोसायटीच्या माध्यमातून तो माणूस फिल्म सोसायटी हे करत होता. तर मग त्याची पुण्याई आता मल्याळम सिनेमा साक्षरतेत येते असं मला वाटतं, की ती लोक सजग आत्ताच सिनेमा असा मध्येच नाही करू शकत. तिथं गॅब्रिएल गार्सिया मार्केस किंवा आंद्रे तार्कोव्स्कीची पुस्तकं मल्याळम मध्ये भाषांतर करून रस्त्यावर सापडतात. मी केरळच्या फिल्म फेस्टिवलला गेलो, मला तिथं स्थलपुरांसाठी मी निमंत्रित होतो. तर मी बघितलं की तिथं किस्लोस्की, जानूसी पासून आंद्रे तार्कोव्स्की, गोदारचं सिनेमावरची पुस्तकं मल्याळम भाषेमध्ये व्यवस्थित, तिथं रांगच्या रांग 2-2 किलोमीटरच्या सिनेमासाठी असतात. आणि पॅशनेट आहेत ती लोक, तिथे सुट्टी देतात वाचायला. मागच्याची नवीन कादंबरी आली तर घ्या सुट्टी 1 दिवस आणि वाचा. आपल्या कल्चरमध्ये ते आलं पाहिजे, कुठंतरी आपल्याकडं येईल. आलंय असं म्हणून काय उगाच छान आहे सगळं तसं म्हणायला काय म्हणूच शकतो आपण, बरोबर, की खूप छान चाललंय मराठी सिनेमाचं वगैरे, तर ते ठीक तसं नाहीये काय. अजून व्हायलाच पाहिजे, अजून खूप व्हायला पाहिजे. सगळ्यांना त्यांची जागा मिळाली पाहिजे. नाहीतर आपण किती वर्ष ती चर्चासत्र घेणार की मराठी सिनेमांचं काय आहे, ती इतकी कंटाळवाणी चर्चासत्र, त्याच्यातनं काय म्हणजे 30 लोक बसलेल्यांनाच एकदा विचारायचं, तू ह्यांची फिल्म बघितलीस का, तू ह्यांची बघितलीस का, असं करून ते गपचूप मग खुर्च्यांवरनं पळून जातील. हो, खरंय. ट्रू. पण आपण आता ना OTT बद्दल बोलूयात. तुला पर्सनली OTT वरचं काय बघायला आवडतं? खरं तर कमी बघतो मी आता सिनेमे बघणं. काय होतं की इतके वर्ष सिनेमे बघतोय, आता रोज असं कुणीतरी येऊन सांगते हे बघितलं का, ते बघितलं का, मी थोडं बघितलं किंवा असं वेळ मारून येतो. पण मला जे वाटतं, कारण कसं होतं की सगळं नाही बघू शकत. म्हणजे कसं बघणार सगळं, ह्याचे इतकेच सीझन आले, ते बनवणाऱ्यांनाही माहित नसतील. म्हणजे पहिल्यावाल्यांनीच शेवटचा आत्ताच आलेला सीझन बघितला असेल की नाही, इथपर्यंत ते येऊन पोहोचतं. बरोबर, असा कंटेंट आढळतो. आणि शेकडो OTT, आणि त्या शेकडो OTT हे ह्याच्यावर आहे का ते त्याच्यावर आहे, ते सगळं तर कुणीच बघू शकत नाही. आणि सगळं बघू पण नाही. म्हणजे काय बघतं, म्हणजे बाजारात सगळं खायला मिळतं म्हणून आपण सगळं खात सुटतो का? मला हे खायचंय, मी शांतपणे ते मला त्याच्यातलं ते आवडतं, तसं मग आपली चॉईस ठरत जाते की मला हे फिल्म मेकर्स आवडतात, राईट, मी हे बघतो. राईट. आणि विच इज फाईन. म्हणजे सिनेमाच फक्त सिनेमा करून नाही, मी फिरतो, पुस्तकं वाचतो, कथा वाचतो, हिंदी साहित्य वाचतो, कविता वाचतो, किंवा
किंवा काय जे काही म्हणजे सगळंच सिनेमा आहे ना, हो सगळं. त्यामुळे मग ते सगळं करतो. त्याच्यामुळे Okay. असं मी असा तसा ऑडियन्स नाहीये की जो दिवस रात्र काय बिंज वॉच वगैरे म्हणजे नाही, मी तेवढं प्रोसेसच करू शकत नाही. राईट. कारण ती मानवी मर्यादा पण आहे ना, म्हणजे खरंय खरंय. म्हणजे बेसिकली रिफ्रेश काही जण फक्त तसं बघतो मी. ब्रेन रिफ्रेश करण्यासाठी ते उलट मला वाटतं ब्रेन थकेल तसं केलंय. असं वेड्यासारखं सगळंच बघत सुटलो तर की जे येईल ते बघत सुटायला, मग त्याला काहीच म्हणजे मी फूडी आहे खूप. मला खायला आवडतं चांगल्या चांगल्या ठिकाणी. मग आपली एक चॉईस ठरत जाते ना की यार इथं बिर्याणी चांगली मिळते, तर त्याचे काहीतरी पॅरामीटर्स आहेत. बरोबर. उठसूट इथून चर्चगेट पर्यंत जास्तोपर्यंत जिथं दिसेल तिथं मी बिर्याणी नाही खात. बरोबर. सो दॅट चॉईस मॅटर्स ना, आणि ती कुठेही असणारच आहे. पुस्तकांमध्ये पण आता इतकी बाजारात येतात, सगळंच नाही वाचत सुटू शकत. आपल्या आवडीचे लेखक होतात, पद्धतीचे, त्यांना कोण आवडतं. मग एखादे फिल्म मेकर असतात, त्या फिल्म मेकरने कोणीतरी. तसं मी बघतो जे जमेल ते. फिल्म फेस्टिवल्सला जातो, तिथं मग आज ते बघतो. मला स्वतःचा व्हॉइस असलेला सिनेमा आवडतो. म्हणजे एकाच पद्धतीचे क्लोजअप दिसणारे, तोच कुठला तरी एक वाडा आहे आणि त्या वाड्यात जाऊन शूटिंग करतायत. तो वाडा 17 सिनेमात झालाय, इथून ते नट जाऊन तिकडे बदलत तिकडे दुसरा शॉट करून इकडे येत असेल, इथपर्यंत ते लाइटिंग आणि कपडे पट आता जे काही आलेले आहेत असे. म्हणजे तसं ते काचेच्या बाटल्या आहेत. म्हणजे ते छापाचे गणपती आहेत बरोबर. त्यापेक्षा मग मला एखाद्या ओबडधोबड असलेली सुद्धा हाताने केलेली मूर्ती बघायला जास्त आवडते. म्हणजे राईट. आता आपण बोलूयात साऊ बद्दल. तू तिच्याबद्दल भरभरून लिहित असतोस सोशल मीडियावर, ऑफकोर्स. सो टेल अस अबाउट हर अँड टेल अस अबाउट युअर लाईफ पार्टनर ऑल्सो. तेजश्री, उदाहरणार्थ नेमाडेच्या थोडीशी आधी मी डोह नावाची शॉर्ट फिल्म केली होती. त्याची प्रेक्षक होती ती. म्हणजे असेच ती फिल्म जिकडे तिकडे युट्यूबवर वगैरे इकडे तिकडे कुठेतरी बघून तिने एक पत्र लिहिलं होतं इंग्लिशमध्ये, आणि मला तेवढं इंग्लिश काही कळत नव्हतं. की मग मी म्हणलं की आपण भेटून मला सांग काय लिहिलंय. आणि मग तिथून मग आम्ही एकत्र काम करायला लागलो, एकत्र राहायला लागलो आणि लग्न केलं. आणि त्याच्यातून आम्हाला एक मुलगी झाली, साऊ. तिचं नाव सावित्रीबाई फुलेंच्या आठवणीत ठेवलं साऊ. मला मराठीपेक्षा मला सगळ्यांना म्हणता येईल असं नाव ठेवायचं होतं, आणि ते कुठल्याही सिरियलच्या वगैरे नट्यांचं नको होतं. आणि आपल्या वातावरणातलं नाव आहे मराठी माणसांचं, साऊ असं तिचं नाव ठेवलं. आणि तिचं आता शिक्षण चालू आहे, 4 वर्षांची, 3.5 पावणे 4 वर्षांची. तर तिचं आता मराठी मातृभाषेतनं शिकू दे, सगळ्या जाती धर्माच्या पोरांसोबत बरोबर शिकू दे. उगाच एक कुठला तरी आर्थिक स्तर जो नंतर नाही पेलवणार किंवा काय, म्हणजे तशी प्लास्टिक मुलं नको व्हावीत अशी एक इच्छा पालक म्हणून होती. त्याच्यातून मग तिला जवळच्याच तिथल्याच एक शाळा आहे छान मराठी, तिथं तिला हे केलं, ऍडमिशन दिलं. आणि तिच्यात काय तिचं ती वाढेल, म्हणजे घरात आहे सगळं त्या पद्धतीने. असं खास वाढवायला म्हणून गेलंय तर मला नाही वाटत तसं काही होतं म्हणून. आणि म्हणजे एकाच म्हणजे ते तिने कुठलाही काही करावं, तिचं जे काही करावं आयुष्यात छान करावं, फक्त त्याला एक डिग्निटी असावी, कुठल्याही क्षेत्रात काहीही करू दे. कारण तसंच म्हणजे तीच प्रोसेस आहे खरं तर, नैसर्गिक, नॅचरल. आणि तो वेगळाच विषय आहे, म्हणजे संगोपन किंवा ते पालक. मी त्याच्यात मला नाही वाटत की माझं ते फार काम आहे म्हणून. तेजश्री माझी बायको ती बघते, मी आहे म्हणजे अक्षय म्हणते मला माझी मुलगी. अच्छा. मग तिला ती आहे, तो आहे मी. ओके, सो यू आर देअर. ओके, गुड. इट इज सो गुड की शी हॅज अ फ्रेंड इन यू, है ना. मला आता तू हे सांग की आता साऊचं तर झालं, तिला तेजश्री वाढवते, राईट. पण जी मुलं आहेत, जी आता लेट्स से तुझ्या सिनेमा लॅबमध्ये वगैरे तुझ्या संपर्कात येतात, ती नंतर संपर्कात राहतही असतील, राईट. तर ही जी धडपडणारी मुलं आहेत, यांना आपण जे म्हणतो ना, माय पीस ऑफ माय 2 पेन्सेस किंवा माय 2 पीसेस असं, तर तू त्यांना काय सांगशील की त्यांनी काय करावं आणि काय करू नये? कुणाचंच ऐकू नये. ओके.
हे मी कायमच सांगतो. कोणाचंच काही ऐकू नका, माझं पण ऐकू नका असं मी सांगतो. अशा शक्यता आहेत हे मी कायम हे करतो. माझे सगळेच मित्र आहेत सिनेमा लॅब मधले आतापर्यंत. लॉकडाऊन मध्ये सुरू झालं तिथपासून माझा प्रत्येकाशी व्यक्तिगत काही ना काही संवाद आहेच. ओके. तर त्यांना मी कायम हेच सांगतो की बॅगेजेस घेऊन काहीतरी करा. वाईट फिल्म करा पण ती पूर्ण करा, ती प्रोसेस पूर्ण करा. कारण ती प्रोसेस पूर्ण करणं फार महत्वाचं. नाहीतर एक अर्धी फिल्म तुमच्या दुसऱ्या 2 फिल्मवर अफेक्ट करते. कारण तुमचा कॉन्फिडन्स जातो, तुमचा अनेक शेकडो भानगडी होतात. एक वाईट फिल्म सुद्धा करा, ती पूर्ण करा. ती वाईट तुम्हाला कळत असेल तर ठीक आहे, पण जगासमोर ती जाऊ द्या. कदाचित प्रत्येकाचं आता मी आणखी एक म्हणतो की मी आता जेवढा आहे ना तेवढीच माझी फिल्म होणार. मी वाढत जाईल तशी माझी फिल्म वाढेल कदाचित, किंवा मी खुंटलो तर कदाचित सिनेमा खुंटेल. राईट. पण मी जेव्हा 23 वर्षाचा होतो तेव्हा 23 वर्ष एवढीच फिल्म मी करू शकणार आहे. मला माहिती मी 23ला मी एकदमच बर्गमन सारखी फिल्म नाही करू शकणार. मी कदाचित 17व्या वर्षी जर फिल्म मेकिंगच करत असेल तर कदाचित मी करू शकेन. पण आता ज्या वयात ते एक्सप्रेशन त्या ऑनेस्टीने मला असं वाटतं की मांडावं आणि मोकळा व्हावं. त्या सगळ्या फार एकाच फिल्मला असं कॅरी मी करत नाही इमोशनली की एकच फिल्म अशी तीच घेऊन बसलो खूप वर्ष. तसं करणं आर्टिस्ट म्हणून तुमच्यासाठी धोकादायक पण डेफिनेटली. की त्याच्यापासून ती एक कम्प्लिशन झाल्यानंतर मी पूर्ण एकदा मनासारखी हवी तितक्या वेळा मी एडिट करताना बघतो, फिल्म होताना बघतो, पण एकदा त्याची डीसीपी लॉक झाली त्यानंतर मग मी फिल्म बघत नाही ती कधीच कुठल्या स्क्रीनिंगला किंवा काय. ओह रिअली? कारण करताना इतक्या वेळा बघितलेली आहे, एडिट करताना बघितलेली आहे, साऊंड डिझाईन करताना बघितलेली आहे, कलर ग्रेडिंग करताना हवं तितक्या वेळा बघायची आणि एकदा ती झाली बंद झाली त्यानंतर मग नाही, मग ती प्रेक्षकांची फिल्म. ओके. मग ती त्यांचं मी कुठल्या स्क्रीनिंगला मी नाही थांबत. ओके. आणि आता फ्युचर काय प्लॅन्स? नाही म्हणजे आता ते कसं असतं की लिहून ठेवलेल्या आहेत गोष्टी बऱ्याच. त्याच्यातली कुठली सुरू होईल ती मी नंतर सांगू शकतो की हे मी प्लॅन केलं होतं वगैरे. फिल्म मेकरला प्लॅन करण्याचं प्रिव्हिलेज असतं असं मला नाही वाटत. मी काय करायला प्लॅन करेल मी, मला हॉलिवूडमध्ये असे 200 करोडची फिल्म करायची आहे ह्याच्यात काही अर्थ नसतो असं मला वाटतं. पुढचं काय करेल हे केल्याशिवाय होत नाही, म्हणजे सांगू शकत नाही. मी आता एक आम्ही जी फिल्म करून ठेवली ती लिहून ठेवली आहे, ती करायला जातो आणि मी दुसरीच फिल्म करतोय. गेले 3 फिल्म तसंच होत आहे. ती फिल्म मग मी ती फिल्म करायला जातो असं म्हणतो आणि वेगळीच. म्हणजे त्याच्या आधी मी अनुराग कश्यप यांच्या केनेडीचं साऊंड डिझाईन केलं. बरोबर. पण ते नव्हतं करायचं, त्याच्यात ते माझं कधीच प्लॅन मध्ये नव्हतं. 1 वर्ष ती प्रोसेस चालेल हे माझं इट वॉज नेव्हर प्लॅन. पण ते आलं मग मी ते केलं. तसं प्लॅन मला असं वाटतं की आपण काही करू शकत नाही फिल्म मेकर म्हणून. समोर येईल ते करावं. जर ते कन्व्हिक्शन असेल की ही फिल्म, अनेक स्क्रिप्ट येतात, हे डिरेक्ट करशील का, ते डिरेक्ट करशील का, किंवा मध्ये एका OTTचा पण हे आला आता मराठी कुठल्या तरी भाषेतल्या की हे करशील का. पण तसं मनापासून जोपर्यंत करावं नाही वाटत किंवा तर फिल्म करणंच नुसती महत्वाची नाही. मला असं वाटतं की आता त्याची ती पोहोचण्याची प्रक्रिया पण तितकीच महत्वाची आहे. तर तसं जे येईल फॅसिनेटिंग त्याचा मी विचार करेन. आता एक सुरू आहे हिंदी फिल्मचं काम, त्या हिंदी सिनेमावर मी काम करतो सध्या. ग्रेट. आता ना मी तुला एक खूप वेगळा प्रश्न विचारते की तू ट्रॅव्हल पण करतोस, तू म्हणालास तू पुस्तकं वाचतोस, यू डू अ लॉट ऑफ थिंग्स. तर आता जेव्हा तू ट्रॅव्हल करतोस किंवा तुझ्या कामाच्या निमित्ताने तुला जी आपण जेन झी मगाशी तू म्हणत होतास, ती जेन झीची माणसं मुलं मुली जेव्हा भेटतात तेव्हा तुला काय वाटतं रे, तू जेव्हा त्या वयाचा होतास आणि आत्ताची ही मुलं यांच्यामध्ये काय, व्हॉट डू यू थिंक, आर दे बेटर ऑफ दॅन व्हॉट वी वर? ऑर अर्थातच, कारण एक्सपोजर खूप चांगल्या पद्धतीने मिळालेलं, म्हणजे तितकीच बावटही आहेत, तितकीच इंटेलिजंट पण आहेत. मला असं वाटतं की कदाचित गोंधळले पण वाढण्याची कारणं मला असं वाटतं की खूप साऱ्या गोष्टींनी एक्सपोज झाल्यानंतर पण होतात. म्हणजे माझा खूप तरुण म्हणजे माझ्या खालच्या जनरेशनशी संबंध येतो, कारण सिनेमा लॅबशी किंवा मी तसा कनेक्टेड आहे. म्हणजे मी असं फिल्म मेकर म्हणून उगाच काहीतरी असं नाही, मी फिरत असतो, मी सगळ्यांशी गप्पा मारणारा माणूस आहे.
तर जे मला खरं तर एका पॉइंट नंतर थोडासा त्याचं हे पण होतं की अनेकदा माणसं नकोशी पण होतात की यार आपली एक स्पेस पाहिजे असंही होतं. तेव्हा मी डिटॅच पण होतो. पण मला असं वाटतं की ही जनरेशन खूप चांगली एक्सपोजर आहे. यांना इंटरनेट कळतं. यांना म्हणजे मला www.google.com हे आयुष्यात शिकण्यापासून ची सुरुवात होती की गुगल असं काहीतरी असतं. गुगल काय असतं मुळात, yahoo.com असं किंवा गुगलवर जाऊन ते सगळं करतात. म्हणजे मी हा माणूस आहे जेव्हा ईमेल की एका जीमेल वरून याहू आलेला ईमेल करता येतो का हे विचारणारा माणूस आहे. बरोबर. मग माझ्या मित्राने सांगितलेलं की एअरटेलच्या फोनवरनं वोडाफोनला फोन करता येतो तसं तू तिकडे ईमेल करू शकतो. तर तिथपासून ह्यांच्या ती तांत्रिक झगडा यांचा नाहीये या जनरेशन की सहज ते तैवान मधल्या माणसाशी बोलू शकतात, इकडे तिकडे बोलू शकतात. अवेलेबल आहे, सगळं अवेलेबल. सिनेमे तर सट मिळतात इकडून तिकडून. आमच्या वेळेस तसं नव्हतं. म्हणजे डीव्हीडी एक माणूस कलकत्त्यातला होता जो डीव्हीडी पायरसी करायचा, त्याच्याकडनं त्या बर्गमनच्या वगैरे फिल्म्स आणल्या होत्या कुठून तरी. किंवा फिल्म बघणं ही असे हे होते, प्रिव्हिलेज होतं. बापरे आता फिल्म बघायला पाहिजे. म्हणजे त्या फिल्म फेस्टिवलसाठी मरायचो खूप. आता हे लागतील तेव्हा आपल्याला इंटरनॅशनल सिनेमा बघायला मिळेल असं एक होतं. पिफला जेव्हा असायचं की पिफ, मामी किंवा आर्काइव्हला जे सगळे स्क्रीनिंग्स व्हायचे सॅटर्डे संडेचे किंवा ते त्याची एक व्हॅल्यू होती. म्हणजे मला आठवतंय की बर्गमनचा एक अख्खा रेट्रोस्पेक्टिव्ह कळो न कळो. आता बर्गमन कॉलेजच्या वयात काय कळणार आहे, कारण त्याच्यात बिचारा तो आयुष्यातले नंतरचे नैतिक पेच मांडतो. पण मला ते बघायला त्या अंधारात छान वाटायचं. मग मी खूप वेळा मिझॉन सीन बघायचो फक्त की कुठून माणसं कशी जातात, कॅमेरा कसा येतो, कलर पॅलेट कसा वापरलाय हे बघायचं. जर त्यातले डायलॉग आणि एथिकल मॉरल डिलेमास कळण्याचं काही वय नव्हतंच ते तरी पण ते बघण्याचं जे फॅसिनेशन होतं ते आता सगळं आहे असं मला वाटतं. आताच्या जनरेशनला सगळं इतके फोल्डर्स आहेत त्यांच्याकडे, ते फोल्डर उघडून न बघणे इतके म्हणजे तर मग ते सगळ्यातनं फोकसच उलट ठरवणं गरजेचं आहे. नाहीतर आता इतकं सगळं अवेलेबल आहे. तर ती अवस्था जर एकदा ज्याला कळली ना की मला हे करायचं, मग बाकीचं थोडंसं सगळं हे करून शांतपणे एखादा पोरगा करत गेला तर मला असं वाटतं की काहीच हे नाही. व्हेरी ट्रू. आता वी कम टू द लास्ट सेगमेंट ऑफ आवर आणि इन्फ्लुएन्सर नावाची जी इन्फ्लुएन्स, प्लीज आताचं इन्फ्लुएन्स असा शब्द वापरला जातो जो आपल्या काळात कधीच नव्हता. इन्फ्लुएन्सर म्हणजे काय, म्हणजे इन्फ्लुएन्स करतं त्यांच्या घरात तरी त्यांचं कोणी इन्फ्लुएन्स होतं का. पण ही मुलांना आता इतकं सगळं हे होतं की ते हे पण आहे, थोड्या वेळाने ते पण आहे. त्या स्कॅटर्डपणातच ची स्पर्धा आहे असं मला वाटतं. तीच सगळ्यात मोठा शत्रू आहे. आणि इट एक्झॉस्ट देअर ब्रेन. इतकं कलरफुल पॉपी सतत बघून वेट लागायची पाळी ना. म्हणजे करेक्ट. डेफिनेटली. दॅट इज सो ट्रू. सो बेसिकली आय थिंक अक्षय आपल्याला जे इनडायरेक्टली सांगू पाहतोय ते हे आहे की आपल्या आजूबाजूला भरपूर गोष्टी असतात. लाईक ही राईटली सेड, देर विल बी मँगोज, देर विल बी बनानाज, देर विल बी ऍपल्स, देर विल बी एव्हरीथिंग. आपल्याला त्याच्यातलं काय व्हायचंय याच्यावर फोकस करून जे आपल्याकडे रिसोर्सेस आहेत ते वापरून वी हॅव टू गो अहेड. आणि तसं अगदीच. आणि मलाही त्याच्यातली सगळीच उत्तरं सापडली असंही काही नाही. मला तर म्हणजे मी सिनेमात कधीच मेसेज देणं याच्यावर बिलीव्ह कर, संदेश देणार असं काही नसतं. असलं कंटाळवाणी गोष्ट आहे ती संदेश वगैरे. कोणाला संदेश देणार, काय संदेश देणार. आपल्याकडे संदेशपट म्हणून येतात म्हणजे की म्हणजे अमुक तमुक खरे बोलावे, नेहमी खरे बोलावे वगैरे. नाही असलं काही होत, असं काही होत नाही. त्याच्यात मी बिलीव्ह करतो की असं काही होत नाही. म्हणजे ज्या बेसिक इन्स्टिंक्ट आहेत माणूस त्याचनुसार त्या परिस्थितीत तसा वागणार आहे. त्याच्यामुळे म्हणजे मी पण धडपडतो असं मला तुम्हाला सांगायचं आहे की मलाही सगळीच उत्तरं सापडलेत असं नाहीये. मलाही कदाचित पुढचा सिनेमा करताना तितकीच धडपड करायला लागेल, सहजही होईल कदाचित. मग ती जी धडपड आहे तीच सगळ्यांची सुरू आहे असं मला वाटतं. आता फार मोजकी लोक आहेत ज्यांना हवं ते करता येण्यासाठी काहीतरी सिनेमात तर ते अवघड जातं. कारण सिनेमामध्ये त्याच्यात सिनेमा बाह्य प्रक्रियेतली माणसं इन्व्हॉल्व असतात. लेखक लिहू शकतो हवं की मला काय कमी छापतील प्रती, कमी विकल्या जातील, त्याच्यात ती खर्च कमी आहे. कमी आहे. सिनेमाचं इतकी प्रक्रिया गुंतागुंतीची आणि कलेक्टिव्ह आहे
लेखकाची पर्सनल प्रोसेस आहे की मला जे हवं आहे ते लिहायचं. सिनेमात इथं बिनकामाची शेकडो माणसं तुमच्या सोबत असतात अगदी, आणि कधी कधी त्यांचाच तीच थकवणारी प्रक्रिया आहे. तसं त्याच्यामुळे सिनेमाचं त्याच्या कॉम्प्लेक्सिटीज वेगळ्या आहेत असं मला वाटतं. पण आता समजा जर असा एक काळ आला की नाही तुला सिनेमा करताच येत नाहीये, म्हणजे फॉर अदर डिफरंट रिझन्स, तर तू काय करशील? सिनेमा काही नाही. सिनेमा जसं जाफर पनाहीला इराण सरकारने बंदी घातली की सिनेमा नाही करायचं, तसं भारतात तरी घालणार नाही तसं मला वाटतं. त्याच्यामुळे मोबाईल आलेत छान, माझ्याकडे चांगला 4K मोबाईल आहे, 6K पण येईल, माझ्याकडे कॅमेरा आहे छोटा, मी करेन सिनेमा सगळीकडे आहे. म्हणजे मग साऊ आणि काल आता साऊला एक आमच्या मित्राची बहीण आहे, ती तिचा अभ्यास घ्यायला येतो. त्यांचं 1 तासाचं जे कन्व्हर्सेशन होतं ना ते कुठल्याच सिनेमापेक्षा कमी नव्हतं. इतकं सुंदर कन्व्हर्सेशन जे जगभर बघतील. जर मला खात्री आहे, म्हणजे मी नव्हतो तेव्हा पण मला तेजस्वीने सांगितलं की त्यांचं 1 तास चर्चा चालली होती, ती चर्चा नुसतीच शूट केली असती तरीही तो इतका इंटेलिजंट सिनेमा आहे की ते कोणीही बघत बसलं असतं, कारण ते तिला जे प्रश्न पडतात आणि त्याला ती जी रिस्पॉन्स. सिनेमा इज एव्हरीथिंग, सिनेमा इज एव्हरीवेअर. सो तसं काही तुला वाटत नाही असं काय होईल? यू विल कंटिन्यू. आणि अनलेस अँड म्हणजे ते जसं वाक्य ना की तुम्हाला विसरायची असेल तोपर्यंत तुम्ही म्हणजे मातृभाषा तुम्ही विसरू शकत नाही ना, तसं आहे. जर विसरायची असेल तरच विसरली जाते. बरोबर. तसं सिनेमा करणं कुठे जाणार नाहीये, ते आहेच सोबत. राईट राईट राईट. फार तर हे होईल की स्टुडिओ सिस्टीम्स आणि अमुक तमुक स्टारच्या त्याच्या कधी मागं पळायचंच नव्हतं, त्याच्यामुळे काही चिंता नाही त्याची. ज्या आपल्या पद्धतीने, म्हणजे उद्या मला आवडेलच की सगळ्या स्टार्स सोबत काम करायला, फक्त मला हवा तसा सिनेमा करता यायला पाहिजे. त्या सिनेमापेक्षा कोणी मोठं होऊ नये एवढीच एक साधी अपेक्षा असते की आपण असा सिनेमा करूयात. आणि मग त्या अनुषंगानं आपल्याकडे जसं स्टार कोणाला म्हणतात, मी आता ते खाली साऊथ मध्ये सहज फिरायला गेलो होतो, तर तिथला जो पॉपकॉर्न विकणारा माणूस होता तो म्हणत होता की चिरंजीवी, नागार्जुन हे त्यांचे एक बार देखते हैं सर, ये इनके सिनेमे एक बार आके लोग देखते हैं, दूसरी बार का वो डिसाइड करते. सो एकदा येणं, काही करो, या माणसाने एकदा यायचं असतं, त्या मंदिरात जाऊन एकदा त्या देवाचं दर्शन घ्यायचं. तसे स्टार्स निर्माण झाले पाहिजे जर ही इंडस्ट्री अजून भरायची असेल. बरोबर. जर म्हणजे तशी व्यक्तिपूजा वाटू दे, मग काही वाटू दे, किंवा भाषिक तरी मग तितका स्वाभिमान तयार झाला पाहिजे. राईट. आणि ऑडियन्स म्हणून मर्यादा 52 आठवड्यात सगळे सिनेमे नाही बसू शकत कोणी, आणि रोज नाही बघू शकत. सिनेमा ही ऑलवेज कलेक्टिव्ह गॅदरिंगची गोष्ट आहे भारतात. बरोबर. ती सगळी अशी एक हे म्हणजे ती असं फार कमी लोक जे एकटेच जाऊन सिनेमा बघत बसतात. सिनेमा असा कलेक्टिव्ह एक्सपिरियन्स. तसं मग त्या 52 आठवड्यांची मर्यादा आहे. 2 सिनेमे किती बघणार माणूस? मग ती स्पर्धा त्याच्यातनं मग जे उरतील चांगले ते असं होत राहील. राईट. सो अक्षय, आय एम सो हॅपी. मी जे मगाशी म्हणत होते की आता तू म्हणजे यू वर like this only, you were this honest even the last time that we met, आणि आता सुद्धा तू तेवढाच ऑनेस्ट आहेस. अर्थात तुझं करिअर एक 10 पावलं पुढे आलेलं आहे. तर मला असं आवडेल असं म्हणायला की अक्षय खूप मोठा हो, तुला ज्या स्टार्स बरोबर काम करायचं किंवा नसेल करायचं, तुला जे काम करायचं ते तू कर, पण ही तुझी ऑनेस्टी तशीच राहू दे तुझ्यामध्ये. आय थिंक दॅट विल बी द आयसिंग ऑन द केक. थँक्यू. आणि थँक्यू सो मच. तू तुझ्या कामातून, तुझ्या क्रिएटिव्ह प्रोसेसमधून वेळ काढलास आणि तू आलास आणि गप्पा मारलास आमच्याशी. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप मजा आली मला पण.